नमस्कार मंडळी, पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही की या ठिकाणी आपण फिश सारखे दिसणारे आणि चवीलाही तसेच लागणारे व्हेज फिश फ्राय तयार केले आहे। दिसायला अगदी तसेच आणि चवीला सुद्धा सेम त्याच पद्धतीचे लागतात। हे व्हेज फिश फ्राय बनवायला अगदी सोपे आहे, मस्त कुरकुरीत आणि चवीला म्हणाल तर टेस्टी असे लागतात। तर या श्रावणामध्ये तुम्हाला ही व्हेज फिश फ्राय खायची असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघावीच लागेल। वरतून कुरकुरीत आणि आतून बघा मस्त सॉफ्ट असे झालेले आहे। दिसायला अगदी फिश सारखेच दिसतात, त्यामुळे चवीला देखील तसेच बनणार आहे। याचा आवाज बघा। बघा तर किती कुरकुरीत झालेले आहे। ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली तर बघता क्षणीच करायला घ्याल याची मी खात्री देते। तर चला हे व्हेज फिश फ्राय मी कसे तयार केले ते बघूया। त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कच्ची केळी। तर कच्च्या केळीचा वापर करून आपण या ठिकाणी हे व्हेज फिश फ्राय तयार करणार आहोत। त्यासाठी अशी कच्ची केळीच घ्यायची। तर बघा इथे 2 केळींचा वापर करून आपण हे व्हेज फिश फ्राय तयार करतोय। तर त्यासाठी कच्च्या केळींचे साल काढून घ्यायचे। तर बघा त्याचा पुढील आणि मागील देठाकडील भाग काढून घेतला आणि आता चाकूच्या मदतीने वरील साल देखील काढून घ्यायचे। तर या कच्च्या केळीचे साल मी चाकूने काढून घेतले। चाकूने कसं सोपं जातं, तुमच्याकडे पिलर असेल तर पिलरच्या मदतीने देखील काढून घेऊ शकता। तर या ठिकाणी मी नॉर्मल जी बाजारात कच्ची केळी मिळते तीच केळी वापरली आहे। याऐवजी तुम्ही अशी छोटी गावठी केळी मिळतात बघा जाड अशी, ती घेतली तरी देखील चालेल। आता ह्या केळीचे बघा असे तिरके काप करून घ्यायचे आहे आणि हे काप करत असताना असे जाडसर काप करून घ्यायचे। तर असे दाखविल्या पद्धतीने केळी आडवी धरून तिचे असे तिरके मोठे मोठे काप करून घ्यायचे। ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही केळीचे साल काढून तिचे सुद्धा काप करून घेऊ। तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, केळीचे काप करत असताना ते बारीक करायचे नाही, म्हणजे असे पातळ करू नका। दाखविल्या पद्धतीने असे जाडसरच काप करून घ्या, म्हणजे ते अगदी मच्छी सारखे दिसतात। आणि याला माशासारखा आकार येण्यासाठी म्हणजेच हे तुकडे अगदी मच्छी फ्राय साठी तयार करण्यासाठी एक काप हातात घेऊन त्याला बघा दाखविल्या पद्धतीने असं गोलाकार एक छोटंसं छिद्र करून घ्यायचं, म्हणजे अगदी मच्छी फ्राय जसे असतात त्याच पद्धतीने हे तयार होतात बघा आणि अगदी तसेच दिसतात। तर अशाच पद्धतीने मी काही काप तयार करून घेते आणि काही तसेच ठेवते। तर बघा या ठिकाणी मी 2 ते 3 असे काप तयार करून घेतले, म्हणजे त्यांना असे छिद्र करून घेतले, जेणेकरून आपल्या एकदम दिसायला मच्छी फ्राय सारखेच हे दिसतील। आता हे काप काय करायचे, एखाद्या पातेल्यामध्ये आपल्याला थोडेसे उकळून घ्यायचे आहे। त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। साधारणपणे इथे मी 2 ग्लास पाणी घातलं आणि यातच आता हे केळीचे काप घालूया। गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मध्यम आचेवर आपल्याला हे 50% म्हणजेच अर्धवट शिजवून घ्यायचे आहे, थोडेसे उकळून घ्यायचे आहे। तर यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि हळद देखील घातली आहे आणि हळद घालून याला फक्त एक उकळ काढून घेतली। फक्त 5 मिनिटं आपण हे उकळून घेतलेलं आहे। 5 मिनिटात पाण्याला छान अशी उकळ येते आणि हे अर्धवट काप शिजले जातात। अशी उकळ यायला लागली की लगेच गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला पाण्यातून निथळून घ्यायचे आहे। तर बघा झाऱ्याच्या मदतीने आपण सर्व केळीचे काप पाण्यातून काढून घेऊ आणि प्लेटमध्ये थंड करण्यास ठेवून देऊ। तर हे केळीचे काप जास्तही शिजवायचे नाही, फक्त एक उकळ काढून घ्यायची। आता केळीचे काप थंड होतात तोपर्यंत आपल्याला केळीचे काप मॅरिनेट करण्यासाठी मसाला बनवायचा आहे। तर प्लेटमध्ये मी इथे हळद पावडर, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, त्यानंतर थोडासा हिंग, धने जिरे पूड, यातच मी थोडासा गरम मसाला देखील घातला आणि त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ घेतलंय आणि आता चवीनुसार मीठ घालायचं।
यातच आलं लसणाची पेस्ट देखील ॲड करायची, जी की मी पुढे ॲड केली आहे कारण मी विसरली होती. तर सर्व मसाले हे बेसन पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर ना यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं. तर 2-3 चमचे पाणी घातलं, चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. तर बघा या पद्धतीचं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे. तर असंच घट्ट मिश्रण तयार करून घ्यायचं, जास्तही पातळ करायचं नाही, त्यामुळे पाणी घालताना थोडंच घालायचं. आता या पेस्टमध्ये आपल्याला जे थंड झालेले केळीचे काप आहे ते मॅरिनेट करून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने आपण फिश फ्राय करण्यासाठी फिश हे मॅरिनेट करतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे केळीचे काप देखील आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहे. तर बघा याच पद्धतीने आपण एक एक करून सर्व काप छान असे मॅरिनेट करून घेऊ. तर बघा सर्व केळीचे काप आपण छान असे मॅरिनेट करून घेतले. तर यामध्ये अर्धा चमचा इतकी मी अद्रक लसणाची पेस्टही घातली, ते देखील पुन्हा एकदा छान अशी मॅरिनेट करून घेतली, म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. तर आता हे व्हेज फिश फ्राय छान कुरकुरीत होण्यासाठी ना वरील आवरण तयार करायला घ्यायचं. त्यासाठी 2 चमचे इथे मी बारीक रवा घेतला, त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, थोडंसं लाल तिखट, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ देखील घातलं आणि पुन्हा एकदा हे चांगलं हाताने मिक्स करून घेतलं, जेणेकरून या रव्यामध्ये छान असे हे मसाले मिक्स होतील. तर बघा रव्यामुळे आणि तांदळाच्या पिठामुळे हे छान असे कुरकुरीत होणार आहे. तर आता हे मॅरिनेट केलेले एक एक केळीचे काप घ्यायचे आणि त्याला बघा हाताने असा हा रवा म्हणजेच हे मिश्रण छान असं याला कोट करून घ्यायचं, चांगलं याला लावून घ्यायचं. तर एक एक करून केळीचे काप घ्यायचे आणि त्याला बघा दाखविल्या पद्धतीने ना, ज्या पद्धतीने आपण फिशला देखील रवा कोट करून घेतो ना, त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं. तर आता एक एक करून सर्व केळीच्या कापला हा रवा लावून घेऊ. तर दाखविल्या पद्धतीने हाताने छान असा रवा दाबून लावायचा, म्हणजे वरचं आवरण हे मस्त असं कुरकुरीत होतं. तर बघा अगदी फिश फ्राय सारखेच हे कोट झालेले दिसत आहे. तर आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. त्यासाठी गॅसवर तवा गरम करून यावर ना थोडंसं तेल घातलंय बघा, साधारणपणे 2 ते 3 चमचे, आणि तेल गरम झाल्यावर यावर एक एक करून हे फ्राय करण्यासाठी केळीचे काप ठेवून द्यायचे. तर इथे मी हे शेलो फ्राय करते. शेलो फ्राय केल्यामुळे ना तेलाचाही कमी वापर होतो आणि जास्त तेलकटही होत नाही. तर बघा शेलो फ्राय केले तरी देखील मस्त कुरकुरीत होणार आहे. तर आता एका बाजूने 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं मस्त कुरकुरीत होईपर्यंत ना हे फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघा एक बाजू छान कुरकुरीत झाली आहे. तर आता बाजू पलटून दुसऱ्याही बाजूने हे छान मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊ. तर बघा 6 ते 7 मिनिटातच मध्यम आचेवर ना मस्त कुरकुरीत असे फ्राय झालेले आहे. आलटून पलटून दोन्हीही बाजूने मी मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे फ्राय करून घेतले. पहिल्यांदा बघितल्यावर तुम्हाला समजणार सुद्धा नाही की आपण हे कच्च्या केळीपासून तयार केलेले आहे. बघायला देखील दिसत आहेत की नाही अगदी मच्छी फ्राय सारखे. तर सेम त्याच चवीचे तसेच दिसणारे कुरकुरीत असे आपले व्हेज फिश फ्राय इथे तयार झालेले आहे. तर आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा तर इथे आपण फक्त 2 कच्च्या केळीचा वापर करून ना मस्त व्हेज फिश फ्राय असे तयार केलेले आहे, जे की दिसायला सेम मच्छी फ्राय सारखे दिसतात, चवीला अगदी तसेच लागतात. मस्त कुरकुरीत झाले आणि तोडताना देखील बघा अगदी त्याच पद्धतीने दिसत आहे. खाल्ल्यावर सुद्धा चविष्ट असे लागतात. तर ह्या श्रावणामध्ये तुम्ही हे व्हेज फिश फ्राय एकदा जरूर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. खाताना यावर मस्त असा लिंबू पिळायचा. आवडत असेल तर तुम्ही कांद्यासोबत खा किंवा नुसते खाल्ले, चपाती बरोबर खाल्ले तरी देखील मस्तच लागतील. आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की किती कुरकुरीत हे झालेले आहे. तर एकदा जरूर ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल मनापासून आभार. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की फॉलो करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.